तर आता हे स्पृहासाठी बनवलं आहे वरण भात. डाळ जरा जास्त शिजली नाही आहे त्याच्यामुळे गाडं गाडं दिसत नाही, पाणी वाटतंय. पण एनिवेज चांगलं दिसतं. इकडे तर दाखवते तुम्हाला मी. हे बघा असं बनलं आहे वरण एकंदरीत. गरम गरम आहे. कोथिंबीर वगैरे जास्त लागते मला. कोथिंबीर जास्त लागते म्हणून जास्त कोथिंबीर टाकली. इकडे राईस तिच्या पुरताच बनवला, कारण मी राईस खाणार नाही आहे. त्याच्यामुळे मी माझ्यासाठी चपाती खाणार आहे. त्याच्यामुळे मग फक्त वरण भात बनवला आहे तिच्यासाठी. तिला वाढले. आता माझ्यासाठी चपाती बनवली. इथे तवा तापतोय आणि आता बनवणार आहे सोयाबीन चंक्स. तर इथे आहे सोयाबीन चंक्स, जे मी थोडेसे सॉटे करणार आहे एकदम कमी ऑइलमध्ये, आणि ते खाणार आहे. कमी ऑइलवालं खायचा विचार आहे ना माझा. त्याच्यामुळे मग मी ना खूप ट्राय करते की माझ्या पोटामध्ये कमी ऑइल जायला पाहिजे. तर हे बघा तुम्ही बघू शकताय बघा, असे भिजले पूर्ण. हे पहा छान पाणी नितरतं आहे त्याचं. तर असं छान भिजले. तर आता ते करणार आहे मी. आणि इकडे ना स्पृहाला मी आंबे कापून दिले होते. ती बघा कशी खाते, एकदम विचित्र खाते आंबे. हे पहा एकदा कसे खाल्ले बघा, तुम्ही बघू शकता आंबे कसे खाल्ले तिने. त्याच्यानंतर ना या अशा इथं बघा कसं उंदरासारखं कतरून घेतलं आहे. खाल्लं तिने बऱ्यापैकी बरं का. ह्या कोय आहेत, कारण ही एक कोय आहे आणि ही एक कोय आहे मोठ्या. बाकीच्या तिला बारीक खापा आवडत नाही तिला. या कोयीच्या आजूबाजूच्या खापा कट करतो ना आपण, त्या तिला आवडत नाही. मोठ्या मोठ्याच खापा खाते. त्याच्यामुळेच त्या ह्या उरून राहिल्या त्या मला खावा लागतात. हा तिला आंबट लागला आय थिंक. तर त्याच्यामुळे तिने खाल्ला नाही. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. अबे पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. येस. आता 10च्या ठिकाणी 10. 0, 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला तेव्हा 10च्या जागी. येस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ये डन. मम्मा हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आज ना फ्रायडे आहे आणि आज थोडा गाडीचा आवाज आहे. तर आज आहे फ्रायडे आणि आज फ्रायडे आहे, पण आज संकष्टी चतुर्थी आहे. माझा उपवास आहे आज. पण मग स्पृहासाठी सकाळी टिफिनला मी ना चिला दिला होता बेसन पिठाचा. पण आता तिच्यासाठी बनवत आहे पिझ्झा. तर तुम्ही कसा बनवते तो तुम्हाला दाखवते. फिनिश केलाय. म्हणूनच टिफिन पूर्ण फिनिश केलाय, म्हणून तिच्यासाठी आता घरी मस्त पिझ्झा बनवणार आहे, तिचा फेवरेट. तर हे बघा तुम्ही, आता मी काय बनवत आहे. पिझ्झा पास्ता, सॉरी पिझ्झा पनीर पिझ्झा. ओके. तर पनीरचे तुकडे करून घेतले. इकडे मोझरेला चीज घेतलंय आणि हा आहे पिझ्झा अँड पास्ता सॉस. तर मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे तो. आणि मी माझ्या लाईफमध्ये पिझ्झासुद्धा पहिल्यांदाच बनवणार आहे घरच्या घरी. तर पिऊला ना पनीर पिझ्झा आवडतो. कधीही तिने आजपर्यंत दुसरा ट्रायच केला आणि पनीरच ट्राय केलाय. म्हणून मी आज पनीर तिच्यासाठी मागवलं आहे. सगळं तिच्यासाठीच मागवलं आहे. आणि ना खूप आवडतं. हो. आणि इकडे बघा मी आता इथं पॅनमध्ये काय ठेवलंय, बेस ठेवलाय, पिझ्झा बेस. आता ना इंडक्शन स्टार्ट करून घेते. तर आता इंडक्शन स्टार्ट करून घेते. त्याच्यावरती पिझ्झा सॉस वगैरे टाकेल, मग भेटते. तर ना हा ना पिझ्झा सॉस ना मी ओपन करून घेतला आहे. बघा असा पिझ्झा सॉस ओपन करून घेतला आहे. तो आता टॉपिंग आहे ना याच्यावरती लावणार आहे. त्याची टेस्ट कशी राहते खरंच काहीच आयडिया नाही मला, पण बघूयात, बनवूयात. आता खूप व्हेजिटेबल्स दिसत आहे त्याच्यामध्ये मला. हे बघा खूप आहे, कांदा, टोमॅटो सगळं दिसतंय मला त्याच्यामध्ये. ओरेगानो वगैरे पण दिसतंय मला. पण तसे पण ओरेगानो काही आमच्या घरी भरपूर पडले, तर ते मी तिला देऊन टाकेल वरून. जास्त टाकते जरा, बिकॉज मज़ा आना चाहिए ना पिज़्ज़ा के जैसा. मी चीज पण कधी घरी आणलेली नाही बरं का. ह्या गोष्टी घरी कधी ट्राय नाही केल्या, बट ना आता स्पृहासाठी कराव्या लागणार आहे, कारण माझ्या पोरीला आवडतात त्या गोष्टी. तर बाहेरचं खाऊ घालण्यापेक्षा घरी शिकलेलं काय हरकत आहे आपल्याला, नाही का. त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण आहे ना स्वतःहून ट्राय करूयात. आता त्याच्यावरती टाकते आहे मी मोझरेला चीज. चीज भरपूर टाकणार आहे. आणि आता टाकते आणि पनीर पण जास्त टाक. हो बाळा, पनीर टाकते. सगळ्या पिझ्झावर सारे पनीर. अच्छा, सगळ्या पिझ्झावरती पनीर 2-2. मी भरपूर टाकले. तू अंदाज लावू शकत नाही याचं पनीर टाकलंय मी. बघ, हे बघ
खूप सारे पनीर टाकले. हे बघ ना किती सारे पीसेस टाकले पनीरचे. तर मी इथे पण असं टाकेल थोडं पनीर एक टाक. ओके. चीज पण टाकतो अभी इसके ऊपर से जाएगा चीज. तुझा हात नाही पुरणार तर तू राहू दे बाळा. आणि माझ्या हात पनीर खूप सारं चीज. टू बी ऑनेस्ट मला असं वाटलं की त्याच्यावर कोथिंबीर टाकायची गरज आहे. असं वाटलं होतं मला. कोथिंबीर नाही टाकत त्याच्यावर. हो ना बाळा. हो. आता ना एवढं सगळं टाकलंय मी चीज वगैरे आणि आता ना झाकण ठेवते आणि 5-1 मिनिटात भेटते. तर मी ना ओपन करून बघितलं बरं का. थोडासा असं झालंय. थोडं थोडं चीज मेल्ट होताना दिसतंय का तुम्हाला इकडे. हे बघा असं झालंय जरा. तर हे गाईज तुम्ही बघू शकता पिझ्झा इज डन. पिझ्झा इज डन. येस. आता ना त्याला कट करून घे. थांब बाळा गरम आहे खूप. झालंय मस्तपैकी. आता त्याला कट करून घे. चांगली ती. हे गाईज तर पिझ्झा रेडी आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कसा बनवला आहे पिझ्झा. त्याच्यामुळे ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकला आहे थोडा थोडा. आता स्पृहाला देते. हे बघा आम्ही बनवला आहे पिझ्झा. आवडला तुला पिझ्झा? हा आता खाऊन बघशील. हा